गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एक गोष्ट म्हणजे माझ्या मनामध्ये आली आणि बऱ्याचशा अशा चांगल्या गोष्टी ज्या मी माइंडमध्ये येतात तर मी सगळ्या व्ह्यूअर्स बरोबर शेअर करत असते. तशीच ही पण एक गोष्ट आहे जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 14 एप्रिलला भीम जयंती होती बरोबर, आणि आधी 1 महिन्यापूर्वी आपली शिवजयंती पण होती. तर शिवजयंतीला जे फॉलो करतात त्यांना शिवभक्त किंवा शिवसैनिक किंवा शिवकन्या ह्या पद्धतीने संबोधलं जातं. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना फॉलो करतात त्यांना भीमकन्या किंवा जय भीम ह्या पद्धतीने संबोधलं जातं. तर मला एक प्रश्न पडतो, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या भारताच्या आतमध्येपर्यंतच आहेत ना? म्हणजे जेव्हा दुश्मन आपल्यावरती वार करतात, म्हणजे एनिमी कंट्री जेव्हा आपल्यावर अटॅक करतात, त्यावेळेस त्यांना माहीत असतं का की यांच्या देशातल्या देशात एवढे सगळ्या प्रकारचे सैनिक आहेत? कारण दुकानाबाहेर उभा राहणारा व्यक्ती तो पण तर वॉचमॅन आहे, म्हणजे तो पण सैनिकाचा. सैनिक म्हणजे काय? जो प्रोटेक्शन करतो. तर मग तो वॉचमॅन, एक सिक्युरिटी गार्ड झालं, हे सगळे प्रोटेक्शनच करतायत. आपले आईवडील आपलं स्वतःचं आपलं रक्षण करतात, त्यांच्या मुलांचं रक्षण करतात, म्हणजे ते पण आपल्याला प्रोटेक्ट करतायत. मग जर दुश्मन देश आपल्याला एकरित्याने बघतोय, तो फक्त आपल्याला भारतीय म्हणून बघतोय, तर मग आपण देशातल्या देशावरामध्ये राहून आपण एकमेकांना का वेगळं बोलतोय? तर असा प्रश्न माझ्या माइंडमध्ये आला. तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का कधी? जर पडला असेल तर मला कळवा, कारण मला तर असा प्रश्न पडतो. आणि जसं म्हणजे आपल्या स्कूलमध्ये पण आपल्याला शिकवलं जातं की ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपण एक इंडियन म्हणून इथे राहतो, ठीक आहे. आपलीच एक अशी कंट्री आहे जिथे खूप सारे कास्ट, कल्चर, रिलिजन सगळं आहे. आणि म्हणूनच आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणा किंवा आपल्या प्लेजमध्ये पण आपली युनिटी दाखवलेली आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे भले भिन्न भिन्न प्रकारचे रिलिजन, कल्चर आपल्याकडे आहेत, तरी पण आपल्यामध्ये युनिटी आहे. जर तसं आहे तर मग आपणच आपल्याला स्वतः वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये का डिवाईड केलेलं आहे? म्हणजे बाहेरचे लोक आपल्याला एक म्हणून बघतात, इंडियन्स किंवा भारतीय म्हणून बघतात, आणि आपण त्यांना 4 वेगवेगळ्या नजरेने का बघतो? म्हणजे जसं भीमसैनिक म्हणून, शिवसैनिक म्हणून, किंवा अजून कुठले सैनिक असतील ते सैनिक म्हणून, असं कशाला बघायचं? मला वाटलं ही गोष्ट आपण शेअर केली पाहिजे. जर तुम्हाला माझ्या ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू, माझ्या ह्या मताला घेऊन जर काही तुमची स्वतः